जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेने कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। सर साहेब, आज एवढ्या रात्री सर 11 वाजता खूप म्हणजे लेट झालेला आहे। फिरतोय धाराशिववरनं, आता तुळजापूरला गेलो होतो, तुळजापूरवरनं आता सोलापूरला आलो, सोलापूरवरनं परत धाराशिवला झाला। शेवटी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, शिवसैनिक म्हणून काम करतोय, संघटना वाढीसाठी प्रयत्न करतोय। पालकमंत्री जरी धाराशिवचा असेल तरी सोलापूरचा संपर्क मंत्री आहे आणि जशी आमची ताकद ही आहे सोलापूर आणि धाराशिवमध्ये वाढवण्याची इच्छा आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांची आहे। त्यामुळे सोलापूर हा शिवसेनेचा गड करायचा, जसा ठाणे जिल्हा आमचा गड आहे तसा सोलापूर आणि धाराशिव हा शिवसेनेचा गड करण्याकरता मला ती जबाबदारी त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे आणि असेच असंख्य कार्यकर्ते आमच्याबरोबर आज आहे म्हणून शिवसेना संघटना वाढते आणि निश्चितपणे पुढल्या काही काळानंतर तुम्हाला दिसेल की हे दोन्ही जे जिल्हे आहेत ते शिवसेनेचा गड झाल्याशिवाय राहणार। सर 29 ऑगस्टपासून मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत। अजून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गाजणार आहे आणि त्याच्यासोबत लक्ष्मण हाकेने देखील इशारा दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आणि जरांगे साहेबांचं अतिशय चांगले संबंध आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच जरांगे साहेब उपोषणाला बसू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न बहुतांश प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सोडवलेले आहे। जे आरक्षण मराठ्यांना मिळायला हवं त्या आरक्षणासाठी एकनाथ शिंदे साहेब अहोरात्र परिश्रम करतायत, मेहनत घेत आहेत, त्यांनी समित्या नियुक्त केल्या, त्या माध्यमातून निश्चितपणे त्याला यश प्राप्त होईल। माझं आपल्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना एकच विनंती आहे की उपोषण न करता चर्चेनं मार्ग काढावा जेणेकरून सर्वसामान्य मराठ्यांना न्याय मिळेल। सर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेने देखील इशारा दिलेला आहे, त्यांनी जसं उपोषणाला बसेल आम्ही देखील मुंबईकडे कूच करणार आहे। त्यामुळे नाही कसं आहे, हे महाराष्ट्र आहे, सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून सर्वसामान्य ह्या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचं काम करतात। त्यामुळे मला अशी सगळ्यांना विनंती आहे की उपोषणाचा हत्यार न बाळगता आपण चर्चेतनं मार्ग काढावा जेणेकरून तुमच्या समाजाला त्यातनं न्याय मिळेल। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी संपूर्ण भारतातील 140 कोटी जनता उभा राहिलेली आहे। माझी अपेक्षा अशी आहे की आता कोणताही विचार मागं पुढं न होता निश्चितपणानं पाकिस्तानला या बाबतीत धडा शिकवला पाहिजे। पाकिस्तानला त्याची जागा कुठा येईल दाखवून देण्याची वेळ आहे। खरं तर याच्या आधी आता सरकारनं पाणी रोखण्याचे प्रयत्न केलेले आहेत, डिप्लोमॅटिक पद्धतीनं देखील त्यांना अडवणूक करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। नेमकं कशा पद्धतीनं पाकिस्तानला उत्तर दिलं गेलं पाहिजे आपल्याला असं वाटतं? आज डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे। यावर अतिरेक्यांच्या बाबतीत पाकिस्तान सरकार नेमकी काय भूमिका घेतली या बाबतीतच पुढचं पाऊल युद्धाचं जरी असलं तरी त्यासाठी संपूर्ण देश तयार आहे, संपूर्ण भारतीय जनता तयार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी एक कणखर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे। निश्चितपणानं पाकिस्तान कंबरड मोडण्यापर्यंतचा निर्णय यात होऊ शकतो। मरियम नवाज ज्या शरीफ नवाज माजी पंतप्रधानांच्या कन्या त्यामध्ये आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे, धमकी देण्यात आज न्यूक्लिअर बॉम्ब संपूर्ण जगात बऱ्याच देशाकडे आहे। न्यूक्लिअरची बॉम्बची त्यांनी धमकी देण्याच्या अगोदर त्यांनी विचार करावा की न्यूक्लिअर बॉम्बच्या बाबतीत भारत त्यांच्यापेक्षा 100 पटीनं पुढे आहे, याचा विचारही त्यांनी करावा। शरद पवारांनी हल्ल्यावरती मात्र बोलताना असं म्हटलं की कुठलाही धर्म वगैरे पाहून केला असं मला वाटत नाही, अशा पद्धतीने ते वर्णन करत आहे। वडेट्टीवार देखील असं म्हणाले होते की अतिरेक्यांकडे एवढा वेळ असेल का ते धर्म बघून मारण्यासाठी, या पद्धतीच्या विधानाकडे आपण कसं बघताय? आता पहिलं विधान जे आहे ते शरदचंद्र पवार साहेबांचं झालेलं आहे, ते एका ठिकाणी भेटायला गेल्यानंतर त्यातून झालेला तो समज। परंतु ज्यावेळी त्यांना या समजापासून काही इतर फडणवीस साहेबांसारख्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाणवून दिलं की धर्माचं विचारले गेले, त्यावेळी त्यांनी त्या बाबतीत स्वतःचे शब्द थोडेसे वेगळ्या पद्धतीनं पाठीमागे घेतलेले आणि वडेट्टीवार यांनी जो मुद्दा उपस्थित
केलेला आहे तो एक विनाकारण राजकारणात विरोधाला विरोध म्हणून निर्माण केलेला विषय आहे. असा अर्थ नाही. अतिरेक्याकडे एवढा वेळ होता का धर्म विचारायला येते. हल्ल्याचं वडीलवाडींनी चित्र पाहून हल्लेखोरांनी निष्पाप गरीब लोकांना निवांतपणे मारलेला आहे. यावेळेचा हल्ला तुम्ही कमीत बघा. तो हल्ला धडाधडा मारून पळून गेला. निवांत उभा राहून सगळं काम करून शकेल. कारण तिथं त्यांना भीती वाटण्यासारखं कुठलंही वातावरण होतं. त्यामुळे गोर गरीब वाटतं त्या बाटलीची पोरं होती त्यांच्यावर तो केलेला आहे. बापू, आपल्या पक्षाचे ज्येष्ठ माजी मंत्री तानाजी सावंत हे कुठल्याही पक्षीय कार्यक्रमाला दिसत नाहीत. धाराशिवमध्ये सुद्धा ते दिसत नाहीत. सोलापूरमध्ये सुद्धा दिसत नाहीत. त्यांच्याच बंधूंनी एक मोठा मेळावा घेतला आणि त्या पोस्टरवरती सुद्धा ते दिसत नाहीयेत. आता सुद्धा आपल्या बाजूला पोस्टर लागलेलं आहे, तिथं सुद्धा त्यांचा एक फोटो सुद्धा आपल्याला दिसत नाहीये. नेमकं काय म्हणायचं आहे? तानाजी सावंत हे सध्या प्रतिनिधित्व धाराशिव जिल्ह्यातून निवडून आलेल्या मतदारसंघात करतायत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या कार्यक्रमात त्यांचं पोस्टरवर फोटो छापण्यासारखं पक्षी पातळीवर कोणतंही कारण नाही. दुसरा मुद्दा तुम्ही उपस्थित केला की तानाजी सावंत सध्या दिसत नाहीत. ते एका मोठी शिक्षण संस्था चालवतात. 5-6 कारखाने झालेत. अजून काही कारखाने त्यांना नवीन खरेदी करायचं आहे. अशा ते व्यापार गुंतल्यामुळे पक्ष कार्यालयाकडे त्यांचं सध्या ते कमी लक्ष. मंत्रीपद असताना देखील त्यांना या सगळ्यांमध्ये वेळ मिळत होता, पण मंत्रीपद गेल्यानंतर उलट वेळ मिळत नाही असं म्हणाल. मंत्रीपद मिळवताना ज्या पद्धतीचं त्यांचं आहे तेच आश्चर्यकारक आहे. तळातनं गेलेल्या राजकारणात जो माणूस असतो त्याला राजकारणाच्या प्रतिनिधी समजत असतात. तानाजी सावंतांची एंट्री अचानक झाली आणि बाबूराव ती अति अचानकपणे निघून गेली.